ती जबाबदारी आमच्यावर येऊन पडली। मग त्यांनी सुरू केलेल्या दक्षिण भारत इतिहास संशोधक मंडळाची धुरा आम्ही मित्रांनी खांद्यावर घेतली। प्राध्यापक डॉक्टर हे मार्गदर्शनासाठी आमच्या सोबत होते, त्यांच्यासोबत अनेक मित्र होते, हयात पठाण, कलीमबाई, वायज वगैरे, या सगळ्यांनी मिळून हे काम आम्ही पुढे सुरू केलं। 2014 मध्ये टिपू सुलतानच्या इतिहासावरचं पहिलं मराठी भाषेमध्ये जे लिखाण होतं, मला नाही वाटत की मूळ साधनं तपासून ते लिहिलं गेलं होतं। मूळ साधनांचा आणि त्या लिखाणाचा काही संबंध नव्हता जवळपास। त्या साधनांवर आधारित असं लिखाण आम्ही लोकांसमोर ठेवलं आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मागच्या 4-5 वर्षामध्ये त्या पुस्तकाच्या 4 आवृत्त्या आणि 15,000हून अधिक प्रती विकल्या गेल्या। आता शब्द पब्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही आमचं काम पुढे आणतोय। 500 पत्र टिपू सुलतानची ती पुढच्या महिन्यात शब्द पब्लिकेशन कडून येत आहेत। हे सगळं होत असताना कुतुबशाहीची कागदपत्र, आदिलशाहीची कागदपत्र, ही सगळी कागदपत्र मराठीत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। तर याच कागदपत्रांच्या भाषांतराचा हा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पापैकी आसिफ जाही खंड 1 ते 10 हा महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे। कारण आसिफ जाही नेमकं काय आहे हेच लोकांना कळत नाही। कारण आसिफ जाही हे ज्या सत्तेविषयी वापरलं जाणारं शब्द आहे, त्या सत्तेला आपण निजाम राजवट किंवा हैदराबादची निजामशाही म्हणून ओळखतो। मुळात ती निजामशाही होती की नव्हती हा मोठा वादाचा विषय आहे। कारण अहमदनगरची निजामशाही आणि हैदराबादची निजामशाही, आपण शेवटच्या निजामावर किंवा पहिल्या निजामाच्या निजाम या नावावरती त्याचं निजामशाही असा उल्लेख करणं मला योग्य वाटत नाही। कारण त्या सत्तेनं स्वतःला सल्तनते आसिफिया किंवा ममलिकते आसिफिया अथवा आसिफ जाही या शब्दानं स्वतःचा उल्लेख त्याच्या कागदपत्रामध्ये सातत्यानं केलेला। तर या आसिफ जाहीच्या कागदपत्रांची भाषांतर करत असताना आम्ही एक निकष असा वापरला, 1948 ला ही राजवट अस्तास जाण्यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या राजवटीविषयी लिहिलंय त्या सगळ्यांची कागदपत्र, ग्रंथ, लेख हे भाषांतरित व्हावेत। गुलाम यजदानी यांच्या अध्यक्षतेखाली आसिफ जाही विषयी बरंच संशोधन झालं। पहिल्या निजामापासून 6व्या निजामापर्यंतचं संशोधन गुलाम यजदानी यांनी जवळपास हजारो पानांमध्ये करून ठेवलेलं होतं। अनेक परिसंवाद त्यांनी घेतले होते त्या विषयावरती। पण गुलाम यजदानी यांच्या निधनानंतर ते संशोधन थांबलं। कारण नंतरच्या राजकीय अस्थिरतेमध्ये निजाम राजवटीला स्वतःचं सांस्कृतिक मूल्यभान निर्माण करण्याचं जे काम त्यांनी सुरू केलं होतं, त्या कामाकडे पुरेसं लक्ष देता आलं नाही। 1948 ला ती राजवट संपली। ती राजवट संपल्यानंतर किंवा संपताना रजाकार प्रकरणामुळं आज आपण निजामशाहीला जे ओळखतो ते रजाकार या प्रकरणाभोवतीच ती सगळी चर्चा आपली केंद्रित असते। रजाकारांच्या पुढे निजामशाहीविषयी आपण चर्चा करत नाही, बोलत नाही। आता ठीक आहे, रजाकार हे न नाकारता येणारं निजामशाहीतलं प्रकरण आहे, पण त्यावरची चर्चा आपण भरपूर केलेली आहे। अनेक पुस्तकं त्यावरती लिहिलेली आहेत, अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। पण त्या व्यतिरिक्त या राजवटीचा जो इतिहास आहे, तो इतिहास कसा आहे, त्या इतिहासामध्ये अराजकीय असं बरंच काही सामाजिक मूल्यमान आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे। हैदराबादच्या निजामानं अजिंठा वेरूळच्या लेण्या त्याचं संवर्धन करण्यासाठी, त्याच्या जीर्णोद्धारासाठी त्या काळामध्ये लाखो रुपये खर्च केले होते। लॉरेन्झो चिकोनी नावाच्या पुरातत्वज्ञाला युरोपमधून बोलावून घेतलं, त्याला लाखो रुपयाचं मानधन दिलं, त्याच्या पेंटिंग्स बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले। त्यानंतर अजिंठा नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि तो ग्रंथ युरोप आणि युरोपमधल्या अनेक देशांमध्ये त्यांनी नेऊन विकला। भारताची ही संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न निजामानं केले होते त्याची चर्चा आज होत नाही। निजामानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी भर घातली किंवा शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी जे प्रयत्न केले, उस्मानिया विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत। एका प्रवाहाकडून असं म्हटलं जातं की निजामानं उस्मानिया विद्यापीठाच्या स्थापनेनंतर उर्दू भाषा इथल्या स्थानिक लोकांवर लादण्यास सुरुवात केली। दुसरीकडे एक प्रवाह असा आहे, उर्दू ही स्थानिक भाषा आहे, आजपर्यंत आपण इंग्रजी किंवा फारसी या परकीय भाषातून शिक्षण घेत होतो,
पहिल्यांदा भारतात जन्माला आलेल्या भाषेतून हे शिक्षण आपल्याला मिळत आहे. म्हणजे भारताच्या स्थानिक भाषेतून हे शिक्षण उपलब्ध करून देत आहे. ही एक क्रांतिकारक घटना आहे असं काही लोकांचं मत होतं. आणि त्या प्रवाहाचं नेतृत्व रवींद्रनाथ टागोर करत होते. ज्यावेळेस उस्मानिया विद्यापीठाची स्थापना करण्याचा विचार सुरू झाला त्यावेळेस कौतुकाचं पहिलं पत्र रवींद्रनाथ टागोर यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या त्या प्रशासकीय मंडळाला त्या काळात लिहिलं होतं. रवींद्रनाथ टागोरांनी त्या पलीकडे जाऊन असं म्हटलं होतं की हे खूप धाडसी पाऊल आहे. मला भीती वाटते जगामध्ये आधुनिक भाषांमध्ये ज्ञान उपलब्ध असताना ते ज्ञान भाषांतरित करून स्थानिक भाषेमध्ये आणणं हे खूपच धाडसाचं आहे. ते तुमचं पाऊल किंवा तो तुमचा निर्णय फसू नये यासाठी मला काळजी वाटते वगैरे ते म्हणाले. पण निजामाचा निश्चय इतका दृढ होता त्यानं जवळपास 200हून अधिक भाषांतरकार स्वतःच्या पदरी बाळगले. अनेक भाषांतरकारांना वेगवेगळ्या देशातून बोलवलं, वेगवेगळ्या भाषेतील अनुवादक आणले, हैदराबादमध्ये त्यांना स्थायिक केलं, त्यांना नोकऱ्या दिल्या, हजारो रुपयांचं वेतन दिलं. आणि त्यानंतर अख्खं वैद्यकशास्त्र मेडिकलचं पूर्ण सिलेबस निजामानं हा एकमेव जगात